नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील कैलासवासी बळवंतराव चव्हाण सभागृहात व्हॉइस ऑफ मीडियाची नायगाव तालुकाध्यक्ष पदाची निवड मतपत्रिकेद्वारे मतदान घेऊन संपन्न झाली। यामध्ये एकूण 3 उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते। मतपत्रिकेद्वारे समक्ष मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली। या प्रक्रियेमध्ये सर्वाधिक मते घेऊन गंगाधर ढवळे पाटोदेकर हे भरघोष मताने विजयी झाली आहेत। निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर गणेश जोशी व ऋषिकेश कोंडेकर यांनी बॅलेट पेपरवर लोकशाही पद्धतीने समक्ष मतदान घेऊन मतमोजणी केली असता गंगाधर ढवळे यांना विजयी घोषित केले। क्रमांक 2 वर नागेश पाटील कल्याण तर क्रमांक 3 वर माधव बैलकवाड हे होते। निवडणुकीनंतर मावळते अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त करून नूतन अध्यक्षांना संपूर्ण सहकार्य देण्याचे सर्वसमक्ष कबूल केले। खेडीमेडीच्या वातावरणात प्रथमच मतपत्रिकेद्वारे झालेली ही निवडणूक निश्चितच अविस्मरणीय ठरली। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाध्यक्ष गणेश जोशी, निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा संघटक ऋषिकेश कोंडेकर तसेच कार्याध्यक्ष बाळासाहेब पांडे, शिवाजी पन्नासे, एस.एम. मुदखेडकर आणि माधवराव कोकुर्ले हे उपस्थित होते। सर्व नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष गंगाधर ढवळे पाटोदेकर यांचे व्हॉइस ऑफ मीडियातर्फे मनपूर्वक अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज तालुका प्रतिनिधी संभाजी वाघमारे नायगाव। ज्यांना मी त्यांच्या लेखनाचा फिदा असतो पण त्यांना प्रत्यक्ष बघितलं असे ऋषिकेशजी कोंडेकर साहेब, आमचे अध्यक्ष नागेशजी कल्याण आणि पन्नाशी भाऊ आणि माधव मामा या सर्वांना मी सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन करतो आणि सर आपलं नायगाव तालुक्यात स्वागत करतो। मतीन दादा प्रकाश भाऊ हनुमंते आणि समोर बसलेल्या माझ्या 72 पत्रकार बांधवांनो, आज सहजच उमेदवारीसाठी इच्छुक झालो। माझी काही मला वाटलंही नाही की म्हणजे मला एवढं मतदान पडेल, पण मी आपला पुन्हा एकदा कोणी आहे की आपण मला प्रचंड मतदान दिलं आणि त्या निवडून दिलेल्याला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि नायगाव तालुक्यातील पत्रकार संघटना जेवढी मजबूत करता येईल हे सर आपल्या मार्गदर्शनाखाली मी मोठी करण्याचा मनातून प्रयत्न करीन आणि येणाऱ्या काळात कुठल्याही पत्रकार बांधवावर जर कोणी बोट उदारलं तर या लेखणीच्या माध्यमातून त्याचं बोट लेखणीनंच छाटण्याची हिंमत दाखवून देशात गाजलेल्या पहिल्या क्रमांकाच्या संघटनेला कुठलाही धब्बा दाग लागू देणार नाही अशी मी आपल्या सर्वांच्या शक्तीने शपथ घेतो आणि जास्तीचं काही बोलत नाही। येणाऱ्या काळात सर आमच्या इथं घरकुलाचा प्रश्न पेंडिंग आहे। पूर्वी एकत्र संघटना होती तेव्हा त्याचं काही झालं म्हणून आम्ही वेगळी चूल मांडली आणि या चुलीला आपल्या वटवृक्षाच्या एका फांदीच्या छत्रछायेखाली आलो। याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि येणाऱ्या काळात नायगाव तालुक्यातील जेवढे काही पत्रकार बांधव आहेत अजूनही काही पत्रकार तिकडले आपल्याकडे येणार आहेत तर सर्वांसाठी सर आपल्या मार्गदर्शनाखाली घरकुलाची व्यवस्था एकाच छताखाली आपण निर्माण करून द्यावी आणि त्यासाठी मी आपल्या सर्वांना नायगाव तालुक्यात तहसील कार्यालयाच्या जवळ सगळ्यांना घरकुल मिळेल याच्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करीन। मला फक्त आपल्या सहकार्याची गरज आहे। तालुका अध्यक्ष म्हणून मला निवडून दिला पण मी असं जाहीर सांगतो इथं बसलेले या गौतम मिरके साहेबांसहित सगळे तालुका अध्यक्ष आहेत। कुणावरही
हम तुम्हारे साथ हैं। दौड़े साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चलो बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।